राज्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावतात, परंतु या सरी सर्वदूर हजेरी लावत नाहीयेत। काही भागात उघडीप असल्याने समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पावसाच्या उघडीपीमुळे खरीप पिकांना फटका बसतोय। राज्यात आज नाशिक, घाटमाता, नाशिक, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला असून नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज देण्यात आलाय। तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। उद्या म्हणजेच गुरुवारी नंदुरबार, धुळे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज देण्यात आलाय। तर उर्वरित राज्यात पावसाच्या ढगाळ हवामानासह उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। सध्या ईशान्य मध्य प्रदेशातील कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण उत्तर प्रदेश आणि लगतच्या ईशान्य मध्य प्रदेशात सरकलाय। या प्रणालीशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती ही समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारली आहे। मान्सूनचा आज जम्मू, डेहराडून, शहाजहानपूर, दक्षिण उत्तर प्रदेशातील कमी दाबाचं केंद्र रांची, दिघा आणि त्यानंतर आग्नेय दिशेने ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। तसंच दक्षिण उत्तर प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत एक चक्राकार वाऱ्यांचं क्षेत्र पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामधून जात आहे। हे चक्राकार वाऱ्यांचं क्षेत्र समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलंय। तर वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरात तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरात समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे। अशाच ताज्या हवामानाच्या बातम्यांसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।